अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं जाहीर केलंय। आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यातून त्यांनी निवडणूक लढवण्याचं रणशिंग फुंकलंय। स्थानिक जाधव पॅलेस इथं नितीन कदम यांचा अभिचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी साजरा करण्यात आला। यावेळी काँग्रेस नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 15 वर्षांपासून बडनेरा मतदारसंघ हा भकास झालाय। या मतदारसंघाकडे सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। एका तापापेक्षा अधिक काळाचा विचार केल्यास बडनेरा शहराची दुर्गती झालेली असल्याचं कदम यांनी सांगितलं। याच विषयावर आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली। संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आज बडनेरा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे। त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांनी ही घोषणा केलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते बडनेरा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहे। बडनेराचा विकासाचा ध्येय त्यांच्याकडे आहे। तेच जाणण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नितीन कदम आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकी यामागची काय भूमिका आहे। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली, काय सांगाल? आज माझा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच काही समाजसेवा करतो। ह्यावेळेस आम्ही एक पण घेतलेला आहे की मतदारसंघात भकास झाला आहे ना, इथे रोजगार नाही आहे। आज आपल्या इथे MIDC बडनेराची MIDC तिथं 100च्या जवळपास फॅक्टरी बंद आहे, पण इथल्या लोकप्रतिनिधीचं काही लक्ष नाही आहे। एक आपलं मोठं जंक्शन आहे बडनेरा, पण बडनेरा असं खेडेगावासारखं वाटतं। इथे रोजगार नाही, म्हणून आम्ही रोजगाराच्या 10,000 शिलाई मशीन आम्ही संकल्प केलेला आहे। गरजू बायांना एक गृह उद्योग म्हणून एक निर्माण होईल। आमच्या बऱ्याचशा कल्पना आहे। एक मतदारसंघात चांगलं झालं पाहिजे हे विजन आहे, म्हणून आज आम्ही वाढदिवसाच्या निमित्त साधून बडनेरा विधानसभाची आज प्रचाराचं नारळ आज फोडलं। आता इथून आमचा प्रचार सुरू। पण प्रचाराचं जरी नारळ फोडलं असलं तर पक्षाचा काय विचार आहे? कोणत्या पक्षाकडे? आमचं तसं अपक्ष लढाचं हे आहे। पक्षाची दोन्ही ऑफर आहे आम्हाला, कारण की मतदारसंघ कोणाला जाईल त्याच्यावर अवलंबून आहे। आमची कंडिशन AB फॉर्म आणि दुपट्टा नाही तर आम्ही अपक्ष लढणं अटळ आहे। त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे। बडनेराच्या विकासासाठी काय स्वप्न आहे, काय प्लॅन केलेलं आहे? बडनेराच्या विकासासाठी तुम्ही सांगा, इथे हॉस्पिटल बरोबर नाही, मोदी हॉस्पिटलसारखं आहे, पण तिथं दुर्लक्ष आहे काही, कारण इथे हायवे लागलेला आहे, तुम्हाला ग्रामीण क्षेत्र लागलेलं आहे। काही ॲक्सिडेंट झाला तर इथले तर लवकर ट्रीटमेंट होते, पण त्याला इरविन जावं लागते। तिथं बरेचसे पेशंट असे मृत्युमुखी झालेले आहेत। दुसरं तुमच्या इथं एअरपोर्टचं आतापर्यंत एअरपोर्टचे अजून 6 महिन्याचं एअरपोर्ट चालू होत नाहीत। एअरपोर्ट लवकरात लवकर चालू झालं पाहिजे। ते एअरपोर्ट जर चालू झालं तर आपल्या इथं इंडस्ट्री येईल, मोठे मोठे उद्योगपतीला टाईम नाही आहे, तो सकाळी तर संध्याकाळी। याच्यावर आतापर्यंत लक्ष पाहिजे होतं। एअरपोर्ट कधी तर चालू व्हायला पाहिजे होतं, पण ते पण नाही। फक्त यांनी 2 समाजामध्ये तेढं कसं निर्माण करायचं हाच प्रकार केला। भावाभावामध्ये वाद कसे निर्माण करायचे, पण मतदारसंघामध्ये काहीच हे नाही केलं यांनी। त्याची घोषणा केलेली आहे, पण प्रतिस्पर्धी उमेदवार तुमचे रवी राणा राहणार आहे, काय मग राहे ना, सगळ्याला लढायचा अधिकार आहे। त्यांनी जो 15 वर्षात मतदारसंघ भकास करून ठेवला, आम्ही विजन काय, आम्ही मतदारसंघाचा विकास करू, इंडस्ट्री आणणं आहे, बरेचसे उदाहरण आहे। आज तुमच्या इथं FMC नाही हो, तुम्ही केलं काय आतापर्यंत बडनेरामध्ये? आज तुम्ही सांगा, बडनेरा आपलं जंक्शन आहे, आज बडनेरा एक ग्रामीणसारखं वाटते, खेड्यागावासारखा। 15 वर्ष 20 वर्षापूर्वी तेच कंडिशन, आज त्याच्यापेक्षा वाईट कंडिशन आहे। तुमची लढत ही राहण्यासोबतच राहणार? हो, राहा ना, त्यांच्यासोबत जे रनिंग विधायक त्यांच्यासोबत लढत राहणार आहे ना। आज आम्ही त्याच्यासाठी महाराष्ट्रात पहिली विधानसभा आहे की आम्ही प्रचाराचं नारळ फोडलं बडनेरा मतदारसंघामध्ये। नक्कीच जर आपण पाहिलं तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार असं पण नितीन कदम यांनी घेतलेलं आहे, आणि आपली लढत जी आहे रवी राणासोबत होणार असंही त्यांनी यावेळी जाहीर केलेलं आहे। अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती।